जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. भारत देशामध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही आहे ज्याच्यामध्ये हजारो लाखो लोक कार्यरत आहेत आणि ती सर्व लोक इमानदार आणि प्रामाणिक आहेत. माझं आध्यात्मिक क्षेत्रही याला अपवाद नाही आहे. एकापेक्षा जास्त लोक जर एखाद्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतील तर 4-2 लोक स्वतःच्या स्वार्थापोटी लबाडी फसवणूक करतात. याचा अर्थ संपूर्ण क्षेत्राला दोषी धरता येत नाही आहे किंवा नावं ठेवता येत नाही आहेत. भारत देशामध्ये सर्व नोकरी करणारे इमानदार नाही आहेत किंवा सर्व राजकारणातील लोक इमानदार नाही आहेत किंवा उद्योग व्यवसायामध्येही 4-2 लोक फसवणूक करणारे असतात. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा 4-2 लोक फसवणूक करत आहेत. म्हणून लाखो लोकांच्या आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आज कित्येक प्रामाणिक लोक आपल्या प्रभावी साधनेच्या आराधनेच्या आधारे लाखो लोकांचं हित साधत आहेत. हे सत्य आहे. मी ही माहिती एवढ्यासाठीच देत आहे की आज काही लोक त्यांच्या अज्ञानाच्या आधारे आज आध्यात्मिक क्षेत्राला टार्गेट करत आहेत. 4-2 लोक जेलमध्ये आहेत असं सांगून सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांवर विश्वास ठेवू नका असं सांगत आहेत. हे खूप चुकीचं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये 100% इमानदार आणि प्रामाणिक लोक असंच शकत नाही आहेत. हे भारत देशातील असं सत्य आज मी लोकांना सांगत आहे जे सर्वच क्षेत्राला लागू होतं. असं असताना फक्त आध्यात्मिक क्षेत्राला टार्गेट करणं बरोबर नाही आहे. मी ही माहिती आध्यात्मिक क्षेत्राविषयी लोकांची विश्वासार्हता वाढावी म्हणून महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.